नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हळदी स्पेशल खूप सुंदर असा चोकर बनवणार आहोत। तर त्यासाठी या पद्धतीने मी एक लोरियल बनवून घेतलेला आहे। या पद्धतीने फ्यूज स्टारमध्ये ग्रीन कलरचा पर्ल घालून या अशा प्रकारे एक लोरियल आपल्याला बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर जंपरिंगमध्ये 4 व्हाईट पर्ल्स लोरियल आणि पुन्हा आपण तयार केलेला ग्रीन लोरियल घालून त्यानंतर पुन्हा 4 आपल्याला व्हाईट पर्लचे लोरियल घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी 3 mm चे व्हाईट पर्ल्स यूज केलेले आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे 9 लोरियल्सचा आपला हा जंपरिंग आपल्याला लोटसला जोडून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा जंपरिंग अटॅच करायचा आहे। आणि अशा पद्धतीने नेकलेस बनवण्यासाठी जे जंपरिंग येतात ते थोड्या वेगळ्या क्वालिटीचे असतात। ठीक आहे, या प्रकारे मी आता पुन्हा 5 किंवा 6 लोरियल्स घालून 2 जंपरिंग अशाच पद्धतीने लोटसला जोडून घेणार आहे। जे व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। ठीक आहे, अशा पद्धतीने लोटसला दोन्ही साइडला पण मी 6 लोरियल्स या प्रकारे अटॅच करणार आहे। खूप सुंदर नेकलेस बनवून आपला तयार होणार आहे आणि हळदी समारंभासाठी हा नेकलेस खूपच सुंदर दिसतो। ठीक आहे, या पद्धतीने त्यासाठी मी इथे येलो कलरचे लोटस यूज केलेले आहेत। हे बघा, या प्रकारे मी दोनही लोटस तयार करून घेतलेत आणि अशा प्रकारे B7000 ग्लूच्या साहाय्याने आपल्याला स्टड अटॅच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण नेकलेस बनवायला घेऊया। तर त्यासाठी पुन्हा त्याच प्रकारे आपल्याला 5 लोटस तयार करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी तुम्ही जसे आपण इयरिंग्सला 3 ठिकाणी जंपरिंगमध्ये लोरियल्स अटॅच केले तसेही करू शकतात। मी या ठिकाणी फक्त एकच जो मिडल लोटस आहे त्याला 3 ठिकाणी लोरियल लावलेले आहेत आणि बाकी लोटसला फक्त मिडललाच लोरियल्स लावून घेतलेले आहेत। ठीक आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुन्हा पूर्ण 5 लोटसला 3 ठिकाणी पण लोरियल्स लावून घेऊ शकतात। ठीक आहे, तर या पद्धतीने 2 टूल्सच्या साहाय्याने आपल्याला हे जंपरिंग अगदी व्यवस्थितपणे अटॅच करायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे 5 लोटस मी तयार करून घेतलेत आणि पुन्हा या लोटसला पण आपण जंपरिंगच्या साहाय्यानेच अटॅच करणार आहोत। व्हिडिओमध्ये बघू शकतात, एक सरळ आणि एक उलटा लोटस घेऊन अशा प्रकारे आपल्याला जंपरिंग अगदी व्यवस्थितपणे क्लोज करून घ्यायची आहे आणि प्रत्येक लोटसमधलं अंतर हे आपल्याला समान ठेवायचं, त्यामुळे ही जंपरिंग अगदी व्यवस्थितपणे आपल्याला अटॅच करायची आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही जंपरिंगचा यूज न करता गिअर वायरचा पण यूज करू शकतात, पण गिअर वायर तुम्हाला या ठिकाणी 2 लेयर्समध्ये घ्यावी लागेल। ठीक आहे, ज्या ठिकाणी येलो कलर मी जंपरिंग अटॅच केली तिथे आणि खाली जो पाकड्यांचा व्हाईट कलर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला 2 लेयर्समध्ये गिअर वायर घेऊन हे लोटस तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यावे लागतील। ठीक आहे, ही मेथड पण अगदी सोपी आहे। तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येईल जंपरिंग अगदी व्यवस्थितपणे जर आपण अटॅच केली तर 2 लोटसमधला गॅप हा अगदी व्यवस्थित आपल्याला घेता येतो। ठीक आहे, हे बघा, या पद्धतीने मी अगदी व्यवस्थितपणे हे अटॅच करून घेतले। आता या ठिकाणी मी बरोबर मिडलच्या लोटसला 3 ठिकाणी लोरियल्स लावून घेतलेले आहेत। ठीक आहे, या पद्धतीने बघू शकतात। तुम्हाला हवं तर तुम्ही बाकीच्या लोटसला पण जरा हेवी जर तुम्हाला नेकलेस करायचा असेल तर असं करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपला हा नेकलेस बनवून तयार आहे। आता याला तुम्ही दोरी पण अटॅच करू शकतात। या ठिकाणी मी चेन घेतलेली आहे आणि ही चेन आपण आता दोन्ही साईडला जंपरिंगच्या साहाय्याने अटॅच करून घेणार आहोत आणि त्याला लॅबस्टर हुक लावून
अगदी व्यवस्थितपणे मिडलला कट करून लॉबस्टर हुक मी इथे लावून घेणार आहे. ठीक आहे. आणि अगदी कमी वेळात खूप सुंदर असा हा आपला चोकर बनवून तयार आहे. हे बघा, या पद्धतीने चेनला मधून कट लावून इथे मी लोटसला अटॅच करून घेते. इथे आपण दोरीचा पण यूज करू शकतो. ठीक आहे. हे बघा, खूप सुंदर असा आपला हा नेकलेस बनून तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. यापुढे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर तसे कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. हे बघा, खूप सुंदर असा हा नेकलेस आपला तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.